तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ तडक्यामध्ये. चला तर आज आपण बनवणार आहे चीज केक. हे बघू शकता. तर आपल्याला काय लागणार आहे चीज केक बनवण्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवून देते. हे घेतलं आहे आपण चीज, हे आहे दही, बिस्किट घेतलं आहे, ओट्स बिस्किट घ्यायचे आपल्याला, आणि हे मँगो घेतलेलं आहे, साखर, आणि त्याच्यासाठी लागणार आणखी आपल्याला पनीर. हे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आपण, आणि हे घेतलेलं आहे बटर. आज आपण सोपी साधी सिंपल आणखी मस्त रेसिपी बनवणार आहे केकची. तर आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण हे बिस्किट बारीक करून घ्यायचे आहे. आज आपल्याला गॅसचं काही काम आहे नाही, विदाऊट गॅस आपण केक बनवणार आहे मँगोचा. आता काही बनवायला चालू झालेलं आहे. मस्त आंबे पण आलेले आहे, पिकले केसर, कोकम, हे बघा असे तुकडे बनवून घ्यायचे. आता मी मिक्सरला बारीक करून घेते. बघू शकता आपले बिस्किट पावडर करून घेतलेले. आता आपल्याला क्रीम बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी लागणार आपण मिक्सरचं भांडं परत घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहे पनीर. आपल्याला याचं पनीरपासून आपल्याला याची क्रीम तयार करायची आहे. पनीरचे करून टाकायचे बारीक बारीक तर ते आवाज. पनीर घेतलेले. आता टाकणार आपण दही. 2 चमच दही घ्यायचे आपल्याला. 2 चमच साखर घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हे मँगो, पिकलेले आंबे. त्यामध्ये भरपूर असं आंबा टाकून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला चीज केक चीज मँगो केक असल्यामुळे आपल्याला मँगो थोडा जास्त टाकून घ्यायचे. तर हे बघा. आता आपण याला पण मिक्सरला लावून घेऊया. त्याला आता आपण क्रीम बनवून घेतलेली आहे पनीर मँगोची. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आपल्याला घ्यायचं बाऊ, याच्यामध्ये बिस्किटचं पावडर टाकून घ्यायचे आणि बटर टाकून घ्यायचे. 2-3 चमच बटर आहे, हे टाकून घ्यायचे, आणि चीज टाकून घ्यायचे, आणि याला आपण थोडं मिक्स करून घ्यायचे हात. बघा आपण चीज आणि बटर मिक्स करून घेतलेलं आहे बिस्किटमध्ये मस्त. आता आपण घ्यायचं आहे केकचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलेलं आहे, आणि त्याला थोडं बटर टाकून लावून घ्यायचं आहे, आणि त्यात आपण हे बिस्किटचं टाकून घ्यायचं. टाकून घेतले. आता असं एक लेवलमध्ये आपल्याला दाबून घ्यायचं मस्तपैकी. येऊ शकतो आपण असं मस्तपैकी दाबून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर दाबून घ्यायचं. स्कूप केलेले आपण मँगो चीज केक असल्यामुळं त्याच्या आपण मँगोचा जास्त उपयोग करायचा आहे. खूप सारं आंबे याच्यामध्ये टाकायचे आपल्याला. हे बघा, हे टाकून घेतले. आता याच्यावरती आपण क्रीम टाकून घ्यायची. टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये पण आपण भरपूर मँगो टाकलेले आहे. लेवल करून घ्यायचं आपण. हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे. हे 2-3 घंटेसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे. त्यानंतरच आपल्याला हे आपला केक रेडी होणार. क्रीम घालून घ्यायची आपल्याला त्याच्यावरती. थोडंसं आपण थाप द्यायचे याला. लेवल आपली क्रीम लावून झालेली आहे. आता याच्यात आपल्याला परत हे आपल्याला मँगोचं टाकून घ्यायचं, मँगो ज्यूस.
बारीक करून घेतलेलं आहे आपण. हे पण आपलं थोडं झालं तसं लावून घ्यायचं. चला आता आपला केक झाला आहे रेडी. आता आपण याला डीप फ्रीजमध्ये ठेवूया 2-3 घंट्यासाठी. आता बघू शकता आपण 2 घंटे झालेले आपले. आता फ्रीजरमधून आपण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला आपण कटिंग करायचे. हे बघू शकता मस्त रेडी झालं आहे आपल्याला मँगो चीज केक. हे बघू शकता कसं मस्त. हे बघू शकता. चला तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला माझा मँगो चीज केक ते माझ्या कमेंटमध्ये मला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.